एक्झाम सप्लाय जो आहे ना, आपल्याला एक्झाम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय या दोन गोष्टी बघायच्या. जर का त्याची व्हॅल्यू प्रपोर्शन काढायची असेल तर एक्झाम सप्लाय आपल्याकडे जी डेफिनेशन आहे सप्लाय, आपल्याला जो माहिती आहे की एक्झाम सप्लाय काय, तो आपल्याला माहिती आहे की सेक्शन 2 मध्ये क्लॉज 47 मध्ये दिलं आहे की मिनिंग ऑफ एक्झाम सप्लाय काय. सप्लाय अट्रॅक्टिंग नील रेट, सप्लाय होल एक्झाम फ्रॉम टॅक्स नोटिफिकेशन काढलं जातं सेक्शन 11च्या पॉवरप्रमाणे, किंवा ज्याच्यावरती जीएसटी लागू शकत नाही, म्हणजे वाईन आणखीन पेट्रोलियम प्रॉडक्ट हे काय झाले एक्झाम सप्लायमध्ये येतात. तर हा जो सेक्शन 17(3) मध्ये काय सांगितलं आहे हे त्याने जे दिलेलं आहे की द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय अंडर सबसेक्शन 2, जेव्हा तिकडे एक्झाम सप्लायची व्हॅल्यू तुम्ही काढायला जाल, शॅल बी सच ॲज मे बी प्रिस्क्राईब अँड शॅल इन्क्लूड, काय असेल इन्क्लूड म्हणजे एक रूल बनवून त्यांनी त्यात ते सांगू शकतात. आणि इन्क्लूड काय होईल, सप्लाय ऑन विच द रिसिपियंट इज लायबल टू पे टॅक्स ऑन द रिव्हर्स चार्ज बेस. टॅक्सेबल सप्लाय मी करतोय पण टॅक्स मी कलेक्ट करत नाही. टॅक्स कोण भरतो, सप्लाय ऑन विच द रिसिपियंट इज लायबल टू पे टॅक्स, म्हणजे सप्लायर करता काय, हा एकदम सप्लाय. ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटीज, सेल ऑफ लँड आणि दुसरं सेल ऑफ बिल्डिंग, कधी सीसी मिळाल्यानंतर. आता हे त्यांनी काय केलंय इकडे बघा, तुम्ही जे सेक्शन 2 क्लॉज 47 प्रमाणे एक्झाम सप्लाय, तो एक्झाम सप्लाय आहेच. स्पेशल डिमिंग फिक्शन, डिमिंग म्हणजे काय मानलं जाईल की त्यात तुम्ही इन्क्लूड करा की सप्लाय ऑन विच टॅक्स इज पेएबल बाय रिसिपियंट अंडर आरसी. जो मी सेल काढतोय त्याच्यावर टॅक्स कलेक्ट करतोय तो टॅक्सेबल आहे. कलेक्ट करायची प्रोविजनच नाही आहे, करमुक्त आहे, तो एक्झाम्प्ट आहे. प्लस रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे तो पण एक्झाम्प्ट आहे, त्याची व्हॅल्यू पण एक्झाममध्ये घ्या. ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटी, सिक्युरिटी विकल्या याच्यावरती. आता सिक्युरिटी जर विकल्या असतील, जर शेअर विकले असतील तर मी 2 लाखाचे शेअर विकले आणि 3 लाखाचे विकत घेतले, परचेस पण केले, असं आहे ना. पण सिक्युरिटीची व्हॅल्यू किती घ्यायची, तर त्यांनी रूल 45 मध्ये दिलं आहे की 17(3) करता, जे आपण हा 17(3) बघतोय, द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग शॅल बी टेकन ॲज द सेम ॲज अडॉप्टेड फॉर द पर्पज ऑफ पेईंग स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटी ज्या अमाऊंटला भरतोय त्याची व्हॅल्यू घ्या लँड किंवा बिल्डिंगची, आणि द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल बी टेकन ॲज 1% ऑफ द व्हॅल्यू ऑफ सच सिक्युरिटी. सिक्युरिटी 1 लाखाची विकली ती व्हॅल्यू 1,000 घ्यायची, 1% व्हॅल्यू घ्यायची, कारण सिक्युरिटी खरेदी विक्री होत असते. म्हणजे एक्झाम सप्लायमध्ये घ्यायचं हे पण दिलंय, त्याची व्हॅल्यू काय असेल हे बघायला पाहिजे, तेवढी व्हॅल्यू घ्यायची प्रपोर्शनेटली. सिक्युरिटीज, लँड अँड बिल्डिंग आणि आरसीएम सप्लाय. आणि इन्क्लूड काय नाही करायचं हे पण दिलंय, इन्क्लूड काय नाही करायचं. एनी ॲक्टिव्हिटी रेफर टू शेड्यूल 3 ऑफ लँड अँड बिल्डिंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ एक्सटेंडिंग लोन्स और ॲडव्हान्सेस वेअर कन्सिडरेशन इज इन फॉर्म ऑफ इंटरेस्ट एक्सेप्ट. बँकेची बँकेसाठी नाही आहे, इतरांकरता आहे की काय इन्क्लूड नाही करायचं एक्झाम सप्लायमध्ये. याप्रमाणे एक्झाम सप्लायची व्हॅल्यू काढली जाते. आता रूल 43 दिला आहे, त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे रूल 42 आणि 43 मध्ये काय होतं, अपॉर्च्युनिमेंट करायचं, तर रूल 43च्या एंडला दिलं हे एक्सप्लेनेशन, आणि त्यात दिलं फॉर द पर्पज ऑफ रूल 42 आणि 43 हे क्लेरिफाय करतायत की ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय एक्सक्लूड काय करायचं, हे एक्सक्लूड करा. आलं लक्षात. त्यानंतर एक कस्टममध्ये असतं व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट. ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट असतं की ड्युटीमध्ये तेवढ्या अमाऊंटचं काय मिळेल, बेनिफिट डिस्काउंट मिळेल. ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट आहे, ड्युटी भरायची असेल तर काही अमाऊंट कमी भरण्याचा मिळाला असेल तर ही ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट विकता येतं. ते विकलं, माझ्याकडे 1 लाखाची व्हॅल्यू आहे, मला क्रेडिट मिळणार आहे, पण मी आता काय एक्सपोर्ट इम्पोर्ट काय करत नाही आहे, तुम्हाला करायचं. मी सांगितलं तुमच्याकडे आहे का ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट, मी तुम्हाला दिलं 1 लाखाचं आहे, मला तुम्ही 80,000 दिले ते खूप आहे, बरोबर आहे ना. मला बेनिफिट नाही आहे, दुसऱ्याला मी जेव्हा देईन तेव्हा त्याला काहीतरी फायदा आहे, तेव्हा माझ्याकडनं घेईल ना. तो बोलत मला 1 लाख भरायचे ते भरीन ना मी. तुमच्याकडे 1 लाखाचं क्रेडिट आहे, मी 80,000 विकत घेईन, घेऊन घ्या. मग हे 80,000 जे विकतोय ते एक्झाम सप्लायमधनं एक्सक्लूड करा, ते विचारात घेऊ नका एक्झाम सप्लायमध्ये.
इंटरेस्ट मिळाला, लोन मिळाला, हा एकदम सप्लाय आहे, त्याची व्हॅल्यू एक्सक्लूड करा एकदम सप्लायमध्ये. तर याप्रमाणे एकदम सप्लायची व्हॅल्यू कशी काढायची हे बघायला लागेल. रूल 42 आहे, 43 आहे. अपॉर्च्युनिमेंट करायचं आहे, वाटणी करायची आहे की किती व्हॅल्यू टॅक्सेबल सप्लायची आहे, किती व्हॅल्यू एकदम सप्लायची आहे. ती काढायला चुकलो तर मग ITCची वाटणी चुकेल. मग ते काढण्याकरता ज्या दोन व्हॅल्यू आहेत, टॅक्सेबलची व्हॅल्यू किती आणि एकदमची व्हॅल्यू किती, हे काढण्याकरता ह्या प्रमाणे त्यांनी काही इकडे मापदंड दिलेत, ते वापरून एकदम सप्लाय ठरवता येईल. ओके, माझा आउटवर्ड सप्लाय किती झाला आहे हे मी काढतोय. त्याच्या तुलनेमध्ये ITC किती रिस्ट्रिक्ट होईल आणि किती मला इलिजिबल असेल हे ठरेल. बस एवढंच महत्त्वाचं आहे. हे दिलंय खाली ड्युटी क्रेडिट स्क्रिप्ट काय असतं थोडी माहिती दिलेली. तुम्ही जे बँकेचं बोललात ते बँकेचं हे आहे की बँकेकरता काय केलं, स्पेशली ही तरतूद केली 17(4) मध्ये की 50% ITC घ्या, 50% ITC सोडून द्या. जर त्यांनी हिशोब केला तर त्यांचा इलिजिबल ITC हा 50% जास्त होऊ शकत नाही, कारण त्यांचा मोठा सप्लाय हा एक्झाम्प्ट आहे, टॅक्सेबल सप्लाय कमी आहे. मग बँकेला 17(2) प्रमाणे एक्झाम किती, टॅक्सेबल किती काढा ते सांगितलं तर बँकेचं नुकसान होईल. बँकेला सोपं पडतं की 50% ITC घ्या, 50% सोडा. बँकिंग कंपनी or a financial institution including a non-banking financial company engaged in supplying services by way of accepting deposits, extending loans or advances shall have the option to either comply with the provision of subsection 2. एकतर 17(2) प्रमाणे तुम्ही करा अपॉर्च्युनिमेंट, आणि दुसरं 50% or avail of every month an amount equal to 50% of the eligible input tax credit on inputs, capital goods आणि input services in that month and the rest shall lapse. बाकीचं लॅप्स होईल. 100 रुपयाचा युनिट सप्लाय घेतला तर 100 रुपयाचा ITC असेल, 50 घ्या, 50 काय होईल, लॅप्स होऊन जाईल. तर फुकट जाईल, म्हणजे काही त्याचा उपयोग नाही. 50% मिळतोय हा जास्त आहे. प्रोव्हाइडेड दॅट, आता हा जो 50% घ्यायचा आहे, प्रोव्हाइडेड दॅट की दॅट द ऑप्शन वन्स एक्झरसाइज शॅल नॉट बी विथड्रॉन ड्युरिंग द रिमेनिंग पार्ट ऑफ द फायनान्शियल इयर. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तो बदलता येईल. एकदा घेतला त्याप्रमाणे का वर्षभर तो वापरायला लागेल, नेक्स्ट इयरला चेंज करू शकतो. आणि हे जे 50% कॅल्क्युलेट करायचे, आता जर का मी माझ्या डिस्ट्रिक्ट पर्सनलाच सप्लाय करतो तर 50% ITC रिस्ट्रिक्ट होईल का नाही होणार. बघा, तुम्ही प्रोव्हिजन केली की प्रत्येक स्टेटला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, आणि मग एका बँक दुसऱ्या बँकांना सप्लाय केला तर तिकडे इनवॉइस बनवायला लागेल. तर टॅक्सेबल सप्लाय ITC घेता येईल, आणि आता म्हणता 50% ITC रिस्ट्रिक्ट करू, हा तर अन्याय आहे. मग इथे काय दिलं बघा, तरतूद काय, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द रिस्ट्रिक्शन ऑफ 50% शॅल नॉट अप्लाय to the tax paid on supplies made by one registered person to another registered person having the same permanent account number. सेम पॅनला जेवढा ITC गेला 100% ITC घ्या. तो सोडून जे इतरांकडून तो इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे त्यातला 50% रिस्ट्रिक्ट होईल. 50% एक बघा, पहिली गोष्ट, जो 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट आहे तो रिस्ट्रिक्टच आहे, तो घ्यायचाच नाही आहे. जो डिस्ट्रिक्ट पर्सनकडनं आहे तो 100% घ्यायचा आहे. आणि जे इतर इन्व्हर्ट सप्लाय घेतलेला आहे त्यातला ITC 50% रिस्ट्रिक्ट होईल, 50% लॅप्स होईल. 50% घेता येईल ITC इलिजिबल असेल, 50% रिस्ट्रिक्ट होईल, तो लॅप्स होईल. कळलं एवढं? दोन्ही प्रोव्हिजन कळले. आता याप्रमाणे त्यांनी काय केलं, रूल मग 38 बनवला. रूल 38 मध्ये तेच दिलंय, पण क्लिअर करून दिले. आता आपण बोललो तेच, अ बँकिंग कंपनी और अ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इंक्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी एंगेज इन द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲक्सेप्टिंग डिपॉझिट और एक्सटेंडिंग लोन्स और ॲडव्हान्सेस दॅट चूजेस नॉट टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 17(2) प्रमाणे नाही करायचं. ते रूल 38 प्रमाणे इन अकॉर्डन्स विथ द ऑप्शन परमिटेड अंडर सेक्शन 17(4) shall follow the following procedure. कशा प्रकारे करतील, द सेड कंपनी और इन्स्टिट्यूशन shall not avail the credit of
17(5) मध्ये जे रिस्ट्रिक्ट केलं आहे ते घेणार नाही, जे नॉन बिझनेस पर्पज ते घेणार नाही. टॅक्स पेड ऑन इनपुट सर्व्हिसेस दॅट आर यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज, तो ITC नाही घ्यायचा. आणि क्रेडिट ॲट्रिब्युटेबल टू द सप्लाय स्पेसिफाईड इन 17(5) मधली कुठली ॲक्टिव्हिटी केली तो ITC नाहीच घ्यायचा. द सेड कंपनी इन्स्टिट्यूशन शॅल अवेल द क्रेडिट ऑफ टॅक्स पेड ऑन इनपुट सर्व्हिसेस रेफर्ड टू इन सेकंड प्रोविजो, म्हणजे ब्रँचला डिस्टिंक्ट पर्सनला सप्लाय केला आहे अँड नॉट कवर अंडर क्लॉज ए. जर तो रिस्ट्रिक्ट नाही आहे तर तो ITC पूर्ण घेता येईल. 17(5) रिस्ट्रिक्टेड डिस्टिंक्ट पर्सनला 100% घ्या आणि 50% ऑफ द रिमेनिंग अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स शॅल बी द इनपुट टॅक्स क्रेडिट ॲडमिसिबल टू द कंपनी ऑर द इन्स्टिट्यूशन अँड द बॅलन्स अमाऊंट ऑफ ITC शॅल बी रिव्हर्स इन फॉर्म GST 3B रिव्हर्स करा. झालं ना, क्लिअर नाही? जर 100 रुपये ITC आला, ओके, यातला 10 रुपये जो आहे 17(5) मधला आहे, उरला 90. 10 तर रिव्हर्स होणारच आहे, 17(5) मध्ये मला रिव्हर्स हा 90 आहे. या 90 मधला 20 जो आहे तो ब्रँचचा आहे, हा घेता येईल, हा 100% घेता येईल, हा घेता येणार नाही. उरले 70. 70 मधला 35 घ्या, 35 रूल 38 प्रमाणे रिव्हर्स करा. 10 रिव्हर्स होईल 17(5) प्रमाणे, 35 रिव्हर्स होईल. मग दिसताना काय दिसेल, 100 आलाय, 100 आलाय, रिव्हर्स 45च केलाय. 55 का घेतला? मी जे ऑडिट करायला जाल बघाल, जेव्हा स्क्रुटिनी कराल बाबा हे रिव्हर्स करत नाही 50%, मग तुम्हाला ते बघावं लागेल की त्याच्या 2A मध्ये 2B मध्ये 17(5) किती आलाय तो त्यांनी रिव्हर्स केला असेल आणि ब्रँचचा डिस्ट्रिक्टपर्यंत किती आला आहे तो पूर्ण घेतला असेल, त्याप्रमाणे ती व्हॅल्यू दिसताना 50% रिव्हर्स केलेली दिसणार नाही. 100 आला, 10 तर 17(5) आहेत ते रिव्हर्स केले, उरले 90. 90 मधले 20 डिस्ट्रिक्टपर्यंतचे आहेत, उरले 70. 70 मधला 35 रिव्हर्स, 38 प्रमाणे 35 अवेल, 35 लॅप्स होतील. म्हणजे हे 35 पण रिस्ट्रिक्ट झाले, हे 10 पण रिस्ट्रिक्ट झाले, 45 रिस्ट्रिक्ट झाले, पण 55 तो घेणार ना. क्लिअर झालं की नाही झालं? आणि हा जो सेक्शन 17(6) आहे, द गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब रूल 42 and 43 द मॅनर इन विच द क्रेडिट रेफर टू इन सबसेक्शन 1 आणि 2 मे बी ॲट्रिब. कशा प्रकारे त्याची वाटणी होईल, कशा प्रकारे ते असाइन किंवा वाटले जातील, अलॉट केले जातील. आता हा कन्सेप्ट आहे कॉमन क्रेडिट. कॉमन क्रेडिट वापरला गेला आहे टॅक्सेबल सप्लायला ॲज वेल ॲज एक्झाम सप्लायला. कॉमन क्रेडिट एक आहे, टॅक्सेबल करता गुड्स घेतले ते इनपुट टॅक्सेबल करताय, एक्झाम करता घेतले हे एक्झाम करताय, एक्झाम करता घेतले तर रिस्ट्रिक्ट आहे 100%, टॅक्सेबलला घेतले इलिजिबल आहे 100%. पण जर रेंट पे केलं फॅक्टरीचं तर रेंटला तुम्ही कसं वाटणार की एक्झामचं रेंट किती, टॅक्सेबलचं रेंट किती, इंटरनेट सर्व्हिस घेतली एक्झामचे किती, टॅक्सेबलचे किती, ऑडिट झालं एक्झामचं चार्जेस किती, असं काय नाही होत ना. संपूर्ण बिझनेसचं ऑडिट आहे, संपूर्ण फॅक्टरीचं रेंट आहे, गोडाऊन आहे, फॅक्टरी आहे, इंटरनेट सर्व्हिस आहे, ही संपूर्ण बिझनेस करता घेतली आहे. मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन टॅक्सेबलचं पण होतं आणि एक्झामचं पण होतं. एखादी मशीन आहे ज्यावरती टॅक्सेबल प्रोडक्ट पण पॅकिंग होतं आणि एक्झाम प्रोडक्ट पण पॅकिंग होतं, मग त्या मशिनरीला जर का रिपेअरचा खर्च आला, सर्व्हिसिंगचा खर्च आला, GST पे केला, टॅक्सेबलचा किती आणि एक्झामचा किती, मग त्याला म्हणणार कॉमन क्रेडिट. ITC ॲट्रिब्युटेबल टू नॉन बिझनेस पर्पज आणि यूज फॉर एक्झाम सप्लायज टू बी रिव्हर्स. मग कशा प्रकारे त्याचं वाटणीचं मेथड कशा प्रकारे केलं जाईल, तर अपॉर्च्युनिमेंट ऑफ ITC अवेल्ड ऑर इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस हे रूल 42 प्रमाणे जाईल. आणि कॅपिटल गुड्सचा ITC अपॉर्टमेंट्स जे आहे म्हणजे गुड्स आहेत, इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस करता रूल 42 आणि कॅपिटल गुड्स करता रूल 43 प्रिस्क्राईब केला आहे, बनवला गेला आहे. त्याप्रमाणे त्याचा फॉर्म्युला दिला आहे, कशा प्रकारे त्याची वाटणी हे दिलेलं आहे. रूल 42 बघाल तर रूल 42 मध्ये थोडं बॅकग्राऊंड बघायचं काय
की मॅनर ऑफ डिटर्मिनेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस, आणि मग रिव्हर्सल करायचा कशा प्रकारे. तर रूल 42 काही गोष्टी लक्षात घ्या, काही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत की व्हॉट डज रिव्हर्सल ऑफ ITC म्हणजे काय. ITC रिव्हर्स करायचा आहे म्हणजे काय. म्हणजे 100 रुपये मी जर घेतले आहे तर ह्यातला मी 10 परत करतो, 90 घेतो, म्हणजे मी 10 काय केले, ITC घेत नाही आहे, रिव्हर्स केलं. मी गाडी पुढे नेली तर मागे आणणार. माझ्या 3Bमध्ये 100 रुपये आले तर 90च आले असतील तर रिव्हर्सचा प्रश्नच नाही. आता होतं काय लक्षात घ्या, मला सांगतो काय होतं. आता ऑटो पॉप्युलेट पहिले व्हॅल्यू होत नव्हत्या. ITC ऑटो पॉप्युलेट होत नव्हता इथे, आणि इथे किती ITC घ्यायचा आहे तो लोक घेत होते. म्हणजे जर का इकडे हा आकडा तुम्हाला दिसतोय 2,43,000, जर मला माहिती आहे की याच्यामध्ये मी कार परचेस केली, ITC रिस्ट्रिक्ट आहे, आणि कारचा ITC याचा जर का 1,43,000चा असेल तर मी 1 लाख कसला ITC आहे, इनपुट आणि इनपुट सर्व्हिस आहे, मी 1 लाखात टाकायचो, बाकीचे अमाऊंट टाकायलाच नव्हतं. मग जेव्हापासून हे ऑटो पॉप्युलेट व्हायला लागलं त्यानंतर मग एक सर्क्युलर इश्यू केलं गव्हर्नमेंटकडनं की ऑटो पॉप्युलेट व्हॅल्यू झालेली आहे, तर इथे जी व्हॅल्यू आलेली आहे ती तुमच्या सप्लायरनी तुम्ही गुड सर्व्हिसेस घेतलेत त्याप्रमाणे तिथे तो जे रिपोर्ट करतो त्याप्रमाणे व्हॅल्यू तुमच्या ऑल ITCमध्ये येणार आहे. जर ती व्हॅल्यू इलिजिबल ITCमध्ये येत नसेल तर का येत नाही, तर सेक्शन 17(5) रिस्ट्रिक्ट करतो. मग तुम्ही ती व्हॅल्यू खाली घ्या, इकडे वरून कट नाही करायची, वरून काढून टाकायची नाही. पहिले कसं व्हायचं की जो रिटर्न फाईल करतो तो परचेसचे इनवॉइस मागवायचा, जे इनवॉइस येतील तेवढा ITC घेऊन टाकायचं, असं काम चालायचं. की जो ITC राहिला आहे तो नोव्हेंबर 30 पर्यंत घ्या. आता 23-24 संपला, मार्च संपला, तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की असा कसा ITC राहील त्यांचा घ्यायचा. सप्लायरला म्हणजे तुमचा जो बिझनेसमॅन आहे तो काय करतो, रिटर्न फाईल करणाऱ्याला काहीच माहीत नाही. तो बिलं पाठवतो, हा ITC घेतो. 4 बिलं पाठवली, तिकडे 10 बिलं दिसतात. आता माझ्याकडे एक मॅन्युफॅक्चर आहे, त्याला छोटे मोठे इनपुट लागतात, ते येतात, त्याला सांगितलं बिलं पाठवतो, हा फक्त सेल्सची बिलं पाठवतो, परचेसची पाठवतच नाही. काय परचेस केलं ते पाठवतच नाही. आता 2Aमध्ये जे काय आलेलं आहे, पहिले 2B नव्हता, तर मी पाठवायचो बाबा एवढी बिलं तुझी परचेसमध्ये आहेत, ही बिलं पाठव, तुझ्याकडे आहेत का बिलं. मग तो माणूस शोधायचा. त्यांच्याकडे फुल टाईम अकाउंटंट नाही आहे. हर परचेस काय होत नाही, मॅन्युफॅक्चरिंग होतं, पण छोटे मोठे त्यांना काय टूल लागतात, काय लागतात ते देतात, त्यांना 5,000 टूल्स लागतात, बाकी ते टूल्स बनवतात आणि ते टूल्स इंडियामध्ये बाहेर पण एक्सपोर्ट होतात. त्याच्यावरनं साचा बनवतात, दागिन्यांचा वगैरे साचा बनवतात. तर वस्तू कमी लागतात, पण जे बनवतो त्याला स्किल लागतं, त्यामुळे त्याची किंमत जास्त होते. खर्च येईल 7-8 हजार रुपये, पण विकताना 80,000-90,000ला, कारण त्याच्या मशीनची कॉस्ट जास्त आहे. डिझायनिंग स्किल वापरतात जे लोक ते डिझायनिंग करायला, त्यांना पगार खूप द्यायला लागतो. त्यामुळे जरी पैसा खूप मिळाला तरी त्यांना खर्च खूप आहे, इन्व्हेस्टमेंट खूप आहे. तर या केसमध्ये काय व्हायचं, त्यांचं जे काही छोटे मोठे कंपन्यांना परचेस केले त्याची बिलच नाही यांच्याकडे. कोण माणूस गेला, जो बनवतोय त्यांनी सांगितलं कोणतरी जाऊन ते हे आपल्याला इनपुट घेऊन ये, मग तो मुंबईला जाऊन कधी मटेरियल आणतो, ते हे वापरतात, GSTचं बिल आणतात, कंपनीकडनं पेमेंट करत त्याला. पण जो हे सगळं रेकॉर्ड ऑफिसचं काम बघतो त्याला काय माहिती नाही. मग त्याला सांगितलं रे एवढं परचेस झालं तुझ्या नावाने, मग इकडे बिलच नसतात. 4 बिलं आहेत, 2 बिलं नाही आहेत, बोलो बिलं मागव, मग ITC घेऊ, कारण की नियमाप्रमाणे आपल्याकडे बिल नाही आहे तर ITC आपण घेऊ शकत नाही. आणि त्याला माहिती पण नाही की ते घेतलं की नाही घेतलं, पेमेंट केलं की नाही केलं ते सप्लायरला, हे पण माहिती नाही.
तर लोक पूर्वी काय करायचे, आम्ही आम्हाला कसं होतं लॉ शिकवायचं आहे म्हणून काय गोष्टी आम्ही प्रॉपरली फॉलो करतो. बाकीकडे वेळ नाही. ज्याच्याकडे 50 कस्टमर आहेत, 50 रिटर्न फाईल करण्याची कामं जो घेऊन बसलेला आहे, त्याच्याकडे 5 माणसं कामाला आहेत, त्यांना एवढं सांगितलं जी बिलं आली टाका, काम संपवा. एक जे का 4-5 दिवस आहेत त्यात सगळी कामं संपली पाहिजे. त्यामुळे एवढं प्रॉपरली बघितलं जात नाही. मग जसं एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट जातो, इन्कम टॅक्सची वगैरे यांची कामं होतात. यांना कळतं बरंच RTC घेतलेलं नाही आहे, मग हे कामाला लागतात, मग ते मागवायला लागतात. असं काम चालतंय. आज करून टाका, बघू उद्या, असं करत वर्ष जातो. म्हणून मग तो वेळ दिला आहे की जो RTC बाकी राहिला आहे तो तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स करता काम कराल, बाकी आहे ते एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑडिट कधी होतं इन्कम टॅक्सचं? एक रिटर्न फाईल जुलैला होतात, मग ऑडिट ज्यांचं आहे ते ऑगस्ट, सप्टेंबर होतं, मग सप्टेंबर लेट झालं तर ऑक्टोबर, मग 30 नोव्हेंबरपर्यंत RTC घेऊ शकता. अशी तरतूद. परत मी तो विषयावरती या, इथे ऑटो अपडेट होत नसल्यामुळे आणि कोण बघत नसल्यामुळे जे टाकू तेवढाच RTC. आता काय व्हायला लागलं, सर्क्युलर काढलं आणि दिलं की इकडे एवढं RTC दिलेलं आहे. जर तुमच्याकडे एवढं RTC तुमच्या नावाने कोणीतरी दाखवलं आहे तर तुमच्याकडे याची बिलं आहेत, गुड्स घेतलेले आहेत, सगळं आहे, तर तो RTC घ्या. पण जर डाऊट आहे तर मी इथे अदरमध्ये टाकेन. अदरमध्ये टाकलं तर काय होईल, टेम्पररी रिव्हर्सल होईल. म्हणजे आत्ता मी RTC घेत नाही कारण की आत्ता मला खात्री नाही आहे किंवा कंडिशननुसार आत्ता कंडिशन फुलफिल होत नाही आहे, म्हणून तो RTC रिव्हर्स केला. म्हणजे इथे गव्हर्नमेंटने दिला RTC, पण मी घ्यायला पात्र आत्ता नाही आहे नसेल तर मी आत्ता माघार घेते तेवढा RTC घ्यायला, तेवढा रिव्हर्स केला. परमनंट रिव्हर्सल आहे 17(5) प्रमाणे किंवा रूल 42, 43 किंवा 38 प्रमाणे, तर मग हा रिव्हर्सल परमनंट झाला. पण आदरमध्ये तेव्हा टाकायचा ज्या वेळेस हा आदरमध्ये टेम्पररी रिव्हर्सल असेल, नॉन परमनंट रिव्हर्सल असेल तर इथे येईल. 1 मध्ये घेतला तर हा परमनंट रिव्हर्सल, आणि 2 मध्ये घेतला आदरमध्ये तर नॉन परमनंट रिव्हर्सल. आणि ज्या वेळेस पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस तो RTC मी अवेल करेन, म्हणजे समजा मी इकडनं खाली इकडे 100 रुपये मी कमी करू शकतो, पण मला जेव्हा घ्यायचा आहे RTC तेव्हा ज्या महिन्यात 243 आकडा दिसेल तेव्हा पुढे मी 100 वाढवीन ना. म्हणजे जो आकडा इथे ऑटो पॉप्युलेट झाला युअर अमाऊंट आणि सिस्टम कम्प्युटेड, इथे बघा दिसतं ना मला, तर युअर अमाऊंट 100नी वाढेल. आणि इथे खाली जे आहे ना इकडे मी देईन RTC रिक्लेम, अगोदर रिव्हर्स केला आहे तो मी रिक्लेम करतोय. 4B2 मध्ये अगोदर रिव्हर्स केला असेल, म्हणजे मी एप्रिलला रिव्हर्स केला, मेला रिव्हर्स केला, जूनला रिव्हर्स केला, जुलैला केला, आणि मला जसं ऑडिटचं काम इन्कम टॅक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू झालं तेव्हा कळलं की किती RTC आपण घेऊ शकतो, फायनली किती आहे. मग तो मी सगळा अवेल केला. एप्रिल, मे, जून, जुलै अख्खा वर्षाचा जो काय RTC घेतला नव्हता तेवढा सगळा 30 नोव्हेंबरच्या आत घ्यायचा आहे. मग ऑगस्टला घेईन, सप्टेंबरला घेईन, ऑक्टोबरला घेईन, 30 नोव्हेंबरच्या आत तो घ्यायचा आहे. अगोदर रिव्हर्स केलेला असला पाहिजे. कुठे? या 4B2 मध्ये. पूर्वी पद्धत काय होती, जेवढा RTC होता तेवढा लोक इथे टाकत होते, 1 लाख ते 1 लाख. अरे तुझ्या नावात दिसते 243, पण टुवे बघायला वेळ कोणाला आहे? टुवे बघून तो कळवला अकाउंटंटला काहीच माहीत नाही. तो म्हणतो फॅक्टरीत काम चालू आहे, मी फक्त अकाउंटंट आहे. मग तू पुढे विचार. तो तुम्ही विचारलाय पुढे, मला काही उत्तर नाही. हे होत नाही कम्युनिकेशन. तोपर्यंत 20 तारीख येते, तुम्ही भरायचा असतो. एकदा कळवलं, मेसेज केला, एक रिमाइंडर दिला, काम संपलं, घेऊन टाका. आता काय होतं, ऑटो पॉप्युलेट झाला आहे, 4 इनवॉइस सापडले, 6 सापडले नाही. टुबी पण आलाय, टुबी पण नव्हता. आता टुबीत ना अपेक्षित आहे की तुम्ही एक रिटर्न फाईल करणाऱ्यांना अपेक्षित आहे की त्यांनी एक ती स्क्रीनशॉट घेऊन पाठवला पाहिजे की बा तुमचे हे इनवॉइस दिसत नाही, हे तुमचे आहेत की नाही कळवा. आणि माझ्या रेकॉर्डला मी ठेवतो की बा एप्रिलचे किती इनवॉइस यांनी घेतले, किती नाही घेतले, मेचे किती, माझ्याकडे यादी आहे. पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की हे इनवॉइस घ्या, तर मी ते घेतो, पुढच्या महिन्यात घेतो, मग इकडनं काढतो. म्हणजे मला ॲट द एंड कळतं की वर्षभरामध्ये किती इनवॉइस आहेत की ज्याचा RTC यांनी 17 या B2 मध्ये नॉन परमनंटली रिव्हर्सल केला.
पण तेवढं बारकाईने वर्किंग करावं लागतं. हे काम वाढतं, क्लिनिकल वर्क वाढतं. जे करतात त्यांना क्लिअरिटी येते, जे नाही करत त्यांना काय नाही. मग विचारलं, फॉलोअप घेतला, तो बोलत नाही, रिमाइंडर पाठवला, काम संपलं, काही रेकॉर्ड काय नाही, एवढा वेळ नाही कोणाकडे. आणि होतं काय की जे लोक काम करतात तिथे कोणीच परमनंट काम नाही करत. मी सीएकडे 2 वर्ष काम केलं, त्या काळात 4 लोक येऊन 6 महिने शिकून गेले, परत नवीन आले शिकून गेले. आर्टिकलशिपला कोण आले, त्यांनी त्यांचं काम केलं, वर्षभर काम केलं, दुसरीकडे गेले. हे चालू राहतं. तिथे कोण 50 वर्ष काम करत नाही, 10 वर्ष काम करत नाही, 2 वर्ष 3 वर्ष जॉब चेंज. माणसं बदलत राहतात, त्यामुळे सिस्टीम काही नाही. मग आता ही सिस्टम केली गव्हर्नमेंटने की आम्ही तुम्हाला दाखवू ITC, तुम्ही काय करा, नॉन परमनंट रिव्हर्स करा. नॉन परमनंट रिव्हर्स करा. आता काय व्हायला लागलं, अरे एवढा दिसतोय, बिलं 4च आहेत, ह्या बिलाप्रमाणे ITC 50,000 पण होत नाही, एवढा काय घेतलाय. मग तो विचारलं, ते बोलणार कुठला काय दिसतंय दाखवा, मग लिस्ट पाठवा, तुम्ही बघून लिस्ट पाठवा, मग ते बघतील. समजलं ना काय. 30 नोव्हेंबरची गरजच काय, महिन्याला हिशोब संपू शकतो ना, एवढं काय गरज आहे. खूप पिरियड मिळतो 30 नोव्हेंबर म्हणजे, पण ज्या प्रकारे काम चालतं त्या प्रकारे हा पिरियड पण लोकांना कमी पडतो. लिमिट दिलंय, 30 नोव्हेंबर नंतर तुम्हाला ITC घेता येणार नाही. बस कधी घेऊ शकले मग आयटी पण एवढा वाढेल की काही कळणारच नाही, म्हणजे अव्यवस्था खूपच निर्माण होईल. त्यामुळे लिमिट ठेवणं गरजेचं आहे, म्हणून ते लिमिट 30 नोव्हेंबर ठेवलं आहे की 23-24चा ITC 2024च्या 30 नोव्हेंबरला नाही घेतला तर तो लॅप्स होईल. आलं लक्षात. तर याप्रमाणे इथे रिव्हर्सल करायला लागतं. दुसरं काय आहे, 180 दिवस होऊन गेले, सप्ताहाला पेमेंट नाही केलं, रिव्हर्स करा. मग त्याप्रमाणे तो इथे आधारमध्ये दिसला पाहिजे. तर वेगवेगळ्या कारणामुळे ITC जो समोर दिसतोय तो घेतला जात नाही, तो B मध्ये दाखवला गेला. म्हणजे काय झालं, आत्ता घेत नाही होत, पुढे घेऊ शकतो. पण जर 1 मध्ये दाखवला तर परमनंटली हा ITC आम्ही सोडून दिला, म्हणजे रिव्हर्स घेतला, माघारी घेतली कायमची. अर्थ कळला रिव्हर्सलचा. व्हॉट डज रिव्हर्सल ऑफ ITC मीन्स. पहिले काय करायचे लोक, इकडे 2 लाख, माझ्याकडे 2 लाख ॲक्च्युली सप्लायर दाखवतो, एक साईड 2 दिसतोय, पण हे 1 लाखाची इनवॉइस आहे, 1 लाखात घ्यायची, टाकायचेच नाही. तर रिव्हर्सलचा कन्सेप्ट लोकांना कळत नव्हता की रिव्हर्सलचा अर्थ काय. तुम्ही 2 लाख दाखवा, सप्लायरने दाखवलेत, आणि 1 लाख तुमच्याकडे इनवॉइस नाही आहेत, रेकॉर्ड नाही आहेत, बाकीची कंडिशन फुलफिल होत नाही, म्हणून तुम्ही घेऊ नका आणि टाका आधारमध्ये. In certain situation, even if the basic conditions for claiming ITC is satisfied, ITC claim must be reversed. Reversal of ITC means the credit of input utilized earlier would now be added to the output tax, effectively nullifying the credit. आता केव्हा कसं होतं की माझ्याकडे 100 रुपयाचा ITC आहे, अगोदर मी कार परचेस केली, 1 लाख ITC घेतला, आता 100च ITC आहे, 1 लाख रिव्हर्स नाही होऊ शकत ना. मग 1 लाख काय होतील, माझ्या आउटपुट टॅक्स मध्ये ॲड होतील की अगोदर मी 1 लाख कमी भरले होते, आता 1 लाख मी भरतो, आउटपुट लायबिलिटीमध्ये ॲड होतील. जर ITC मध्ये ॲडजस्ट नसेल होत तर ॲड होतील. डिपेंडिंग अपॉन सच रिव्हर्सल इज डन, पेमेंट ऑफ इंटरेस्ट मे ऑल्सो बी रिक्वायर्ड. चुकीचा ITC घेतला, रिव्हर्स केला, जर ती अमाऊंट ITC घेतला ती वापरली गेली असेल, युटिलाइज झाली असेल, तर मग इंटरेस्ट पण ॲप्लिकेबल होतो. इंटरेस्टची प्रोविजन बघू तेव्हा ते मग घेईन मी परत. स्पेसिफिक कंडिशन, द ITC इज रिक्वायर्ड टू बी रिव्हर्स अंडर व्हेरियस सिनारिओज. आपल्या कायद्यामध्ये या GSTच्या एक रेसिपियंट फेज टू पे कन्सिडरेशन 180 दिवसाचा आहे. दुसरं डिप्रिसिएशन जर चार्ज बघितलं तर आपण हे की डिप्रिसिएशन पण घेतोय आणि ITC पण घेतोय. इन्कम टॅक्स जेव्हा ऑडिट फायनल करतो तेव्हा कळतं की अरे आपल्याला काय करायचं आहे, डिप्रिसिएशन घेतलंय, मग ITC रिव्हर्स करा. मग रिव्हर्स केला ITC. इनपुट हॅव बीन यूज मेकिंग एक्झाम सप्लाय, ITC रिव्हर्स करा. इनपुट्स हॅव बीन यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग सप्लाईज, सम ऑफ विच आर यूज नॉन बिझनेस पर्पजेस. शूज दिले मित्रांना, ओके, ITC रिव्हर्स करा. रिव्हर्सल ऑफ 50% ITC रूल 38 बँके करताय, 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट केला, रिव्हर्स करा. कळलं ना. पहिले रिव्हर्सलचा अर्थ क्लिअर झाला पाहिजे. मी 10 मिनिटं त्यावरती घालूया, ते कळणार. आता रूल 42 मध्ये द इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे जो तिकडे आलेला आहे अदर इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये, समजा जनरल ITC तो आलेला आहे, त्यातला काय ITC रिव्हर्स करायचं आहे. तर
एक तर 17(1) 17(2) प्रमाणे करा. ओके, की कुठले इनपुट वापरले टॅक्सेबलला, कुठे वापरले एक्झामला वापरला आहे काही इनपुट. एक फ्रीजर आहे ज्यात दूध ठेवलं जातं, ते रिपेअरिंग केलं, तो EFT नाही घ्यायचा रिपेअरिंग चार्जेसचा. सरळ आहे ना, हे कॉमन क्रेडिट नाही आहे. एक्झाम जे मशीन ज्यावेळेस परचेस केलं यात दूध ठेवायचं आहे, त्या मशीनचा इनपुट त्याकडे रिवर्स केलाच आहे कॅपिटल गुड्सचा. मग त्याचं रिपेअरिंग, सर्व्हिसिंग, मेंटेनन्स जे काय होईल त्याचं बिल येईल, त्यावर GST भरला जाईल. सर्व्हिस घेतली, इनपुट सर्व्हिस घेतली तर ITC रिवर्स इमिजिएटली करता येईल. पार्टली यूज फॉर पर्पज ऑफ बिझनेस अँड पार्टली फॉर अदर पर्पज और पार्टली यूज फॉर अफेक्टिंग टॅक्सेबल सप्लाईज include zero date supplies and partly for effecting exam supplies shall be attributable. जर त्याला एकच मशीन आहे, एकच फ्रीजर आहे ज्यात आईस्क्रीम पण राहतं आणि दूध पण राहतं आणि ते रिपेअर झालं तर मग त्याचं अपॉर्च्युनिमेंट करायला लागेल, मग त्याची ते कॉमन क्रेडिट होईल. आता पहिल्यांदा बघा, माझ्याकडे तुम्ही परचेस करीन माझ्याकडे एक फाईल असेल, या फाईलमध्ये हा एक इनवॉइस आहे, हे मी इन्व्हर्ट सप्लाय घेतला, याच्यावर काय टॅक्स पे केला, हा कशाकरता वापरला टॅक्सेबल सप्लाईज करता, तर हा मला ITC घेता येईल, मी वेगळे काढेन. दुसरं, हा वापरला एक्झाम सप्लायला, हा ITC घ्यायचा नाही, मी वेगळा काढेन. तिसरं, हा ITC जो घेतलेला आहे हा टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही करता वापरला आहे, मग ह्याचा ITC काय करायला लागेल, याची वाटणी करायला लागेल. असे सगळे इनवॉइस जेवढे असतील त्याच्यामधनं आपल्याला कुठला इनवॉइस सप्लाय कशा करता घेतला आहे. माझ्याकडे एक्झाम्पल सोपं घेतलं आहे, 100 रुपये समजा एक ITC आहे, थोडं ITC किती आहे, 100 रुपयाचं आहे. 100 रुपयाचं आहे, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये इनपुट टॅक्स पे केला 100मधला, इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस करता. रूल 42 मध्ये कॅपिटल गुड्स विचार घेतले जात नाहीत, काय फक्त इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस. 10 रुपये पे केलेत, ते कशाकरता यूज केलेत, ते इनपुट यूज केला पर्सनल पर्पज, तर मग त्याला T1 म्हणा. पहिली कॅटेगरी, इनपुट टॅक्स यूज केला, इन्व्हर्ट सप्लाय यूज केला पर्सनल पर्पज. किती रुपयाचा, 100तला 10 रुपये, तो वेगळा काढा, ते इनवॉइस वेगळे काढा. हे परचेस केलं, काय केलं, लॅपटॉप रिपेअर केला, कोणाचा, माझ्या मुलाचा, जो मी वापरतोय पर्सनल पर्पज. बिल बनवलं बिझनेसच्या नावाने, पण मला माहिती आहे की हे पर्सनल सप्लाय घेतलेला, हा इन्व्हर्ट सप्लाय पर्सनल पर्पज आहे, बिझनेस पर्पज नाही, हा ITC मिळणारच नाही आहे, ते वेगळा काढलं. एक्झाम सप्लाय करता किती, इनपुट टॅक्स पे केला, यातनं इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस यूज केले एक्झाम सप्लायच्यासाठी, तर T2 दुसरी कॅटेगरी, हे 10 रुपये. ब्लॉक क्रेडिट 17(5) ITC मिळत नाही आहे. तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेताय टॅक्सेबल सप्लायला किंवा एक्झामला, ITC घेता येणारच नाही. 17(5) म्हणतो की ब्लॉक क्रेडिट आहे, किती रुपये, 5, म्हणजे उरले किती, 75, बरोबर आहे. पर्सनल, एक्झाम आणि ब्लॉक क्रेडिट हे काढले. या टॅक्सेबल सप्लायला किती इनपुट घेतले दिलेलं नाही, पर्सनल दिलं, एक्झाम दिले, ब्लॉक दिले. आता पुढे येऊन खूप इनवॉइस आहेत जे टॅक्सेबल सप्लायला वापरले, ते किती आहेत, 55 रुपयाचे आहेत. ही कॅटेगरी चौथी, T4. 75मधनं 55 गेले, ओके. आता उरले 20, म्हणजे 20 रुपयाचा इनपुट टॅक्स असा आहे जो वापरला, म्हणजे समजा ऑडिट फीज आहे, इंटरनेट सर्व्हिस आहे, टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लाय, रेंट आहे फॅक्टरीचं, हे पे केलं आहे, असं आहे. ITC किती, 20 आहे. मग यातला काही ITC घेता येईल, काही घेता येणार नाही. म्हणजे हे तर 10 घेता येणार नाही, पर्सनल यूज आहे. एक्झामसाठी 10, 25चा गेलाच आहे, 25 ITC गेलाच आहे, ओके. 55चा मिळणारच आहे. या 20मधला किती मिळणार आहे तो बघायचा आहे. रूल 42 प्रमाणे किती अवेल करता येईल आणि किती रिवाइज करायला लागेल हे बघायचं आहे. इथपर्यंत काय अडचण आहे, म्हणजे मी प्रत्येक इनवॉइस घेईन आणि बघीन किंवा हे काय घेतलं आहे, इनपुट घेतलं आहे, इनपुट सर्व्हिस घेतलं आहे, मग हे कशाकरता वापरलं आहे, पर्सनल, एक्झाम, 17(5) सप्लाय आहे, कॉमन क्रेडिट आहे. कॉमन क्रेडिट आत्ता काढलं आपण, ते 20 आहे. कॉमन क्रेडिट मिळतं शेवटी फायनली 20 रुपये. आणि मग तुम्हाला तिकडे सांगितलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये की एक्झाम सप्लायमध्ये काय इन्क्लूड करा,
ओके. प्लस बघा वॅट वगैरे असेल, एक्सक्लूड द सेंट्रल एक्साइज ड्युटी, CST, एक्साइज ड्युटी, वॅट, एक्झाम सप्लायमधनं, टर्नओव्हरमधनं हे एक्सक्लूड करा. ज्यांना हे लागू होईल त्यांच्याकरता आहे. ॲज पर रूल 43. ओके. जास्त डिटेल्समध्ये गेलो ना का जास्त गुंतागुंत वाढते आणि मग डिटेल वाढावं लागतं. त्यामुळे मी जास्त ही उतरू इच्छित नाही. एक मी तुम्हाला देतोय की ह्या कॅटेगरीज काढा, ह्याप्रमाणे ठरवा किंवा हा एक्झाम सप्लाय आहे. पण एक्झाम सप्लाय कसा काढायचा हे बारकाईने तपासावं लागेल. टॅक्सेबल सप्लायला काय वापरलं हे सोपं आहे की मी सेल केलाय, टॅक्स कलेक्ट केला, हा टॅक्सेबल सप्लाय. पण एक्झाम सप्लाय काढणं दिलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे 17(3) प्रमाणे बघावं लागेल तुम्हाला. मग त्यानुसार एक्झाम सप्लाय मिळाला मला, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट 10 रुपये मिळाला, हा मी वेगळा काढला, रिस्ट्रिक्टेड केला, 25 गेले, 75 उरले. यातनं टॅक्सेबल सप्लायला वापरले टॅक्सेबल आणि झिरो रेट सप्लायला वापरले. झिरो रेट सप्लायला किती 55 इनपुट. त्यानंतर उरले 20. उरले 20. आता पुढे आलो. जो महिना चाललाय, ज्या महिन्यात माझ्या 3B मध्ये ITC रिव्हर्स करायचं आहे, तर मला 2 व्हॅल्यू पाहिजेत की माझी टर्नओव्हर झाला आहे, या टर्नओव्हरची व्हॅल्यू एक्झाम सप्लायची किती आहे 400. एकूण टर्नओव्हर किती आहे, एक पाहिजे बघा, एक ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय पाहिजे ड्युरिंग द टॅक्स पिरियड, आणि दुसरा पाहिजे टोटल टर्नओव्हर इन द स्टेट ऑर % ड्युरिंग द टॅक्स पिरियड. एकूण टर्नओव्हर किती आहे 1000. एक्झामचा किती आहे 400. सेल जो केला त्या महिन्यातली माझी उलाढाल जी आहे ती 1000ची आहे, एक्झाम सप्लायची 400. सेल इंटू 20 किती ITC आहे. मग 20 मधला 400ला किती आणि 1000ला किती हे येईल ना. म्हणजे जो 400 करता वापरला आहे तो 8 आहे. 8 ITC नाही मिळणार. कळलं ना. 40% गेला ना, 40% एक्झाम करताय, 20 मधनं 8 म्हणजे 40% झाले. 40% ITC एक्झाम करता वापरला असा अर्थ होतो. तुम्ही सेल किती केला, इनपुट जेवढा आहे 20 हा कॉमन आहे, 40% एक्झाम सप्लाय, 40% सोडून द्या, 60% घ्या, 12 घ्या, 12 मिळेल ITC. 12 मधला पण ते असं मानतात की जो 5% ऑफ C2 म्हणजे ह्या 20 मधला 5% असं मानतो आम्ही की तो पर्सनल पर्पज वापरलाय. वापरलेला नसेल तर वापर असं मानलं जाईल. 5% आणखी कमी करायचे त्या 20 मधले, करावेच लागतील. तसा फॉर्म्युला आहे. कळलं. मग तो आला 1 म्हणजे 8 आणि 1 9 वजा झाले 11 मिळेल. 20 मधला 9 गेले 11. 20 मधला 11 ITC मिळेल आणि इथे जो हा 55 काढला हा मिळेल. 55 11 66चा ITC अवेल करता येईल. बाकी रिव्हर्स होईल. कळलं एवढं. आता हे सगळं जे आहे हे जर चुकीच्या प्रकारे ITC रिव्हर्स झाला तर मग तो GST 3B मध्ये रिव्हर्स होईल किंवा थ्रू मग त्याचा DRT 03 मध्ये चुकीचा ITC घेतला तेवढा टॅक्स भरला पाहिजे. तर कुठे चुकीचा रिव्हर्सल झाला, चुकीचा ITC घेतला गेला तर ऑप्शन 2. आता एखाद्याचा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे तर 2-3 महिने तो काय सेल नाही करणार आहे, चालू आहे कॉन्ट्रॅक्ट. पण अगोदर त्यांनी जेव्हा टॅक्स पे केला ITC रिव्हर्स ITC त्यांनी सेट ऑफ घेतला, चुकीचा ITC घेतला. डिपार्टमेंट स्क्रुटिनी करेल, रिव्हर्स करायला लावेल, विथ इंटरेस्ट भरायला लागेल. त्या लक्षात झालं तर पुढचा 3B भरेल, त्यात तो रिव्हर्स करू शकतो किंवा मग इमिजिएटली DRT 03 मध्ये पण करू शकतो. तो टॅक्स जो चुकीचा ITC अवेल केला गेला आहे तर नसता केला गेला, टॅक्स जास्त भरला असता ना, मग त्या ITCच्या अगेन्स्ट त्यांनी जे देणं आहे ते स्वइच्छेने देऊ शकतो. आता हे जे आहे हे इनवॉइस लेवलला केलं जातं. हे आयडेंटिफाईड अँड सॅग्रिगेटेड ॲट द इनवॉइस लेवल. ITC इनवॉइस लेवलला वेगळा काढा की हा इनवॉइस कशाकरता वापरला गेला, इनपुट कशाकरता वापरला गेला.
आता याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक महिन्याला हे करायला पाहिजे का, आयटीसी रिव्हर्सल? बरोबर लक्षात येतं मी काय म्हणतो मी. जो आयटीसी घ्यायचा आहे, जो रिव्हर्स करायचा आहे, तो महिन्याला रिटर्न तर महिन्याला करायला पाहिजे. महिन्याला मी करतो आणि एखाद्या महिन्यामध्ये जर माझ्याकडे एक्झाम सप्लायच नाहीये, एक्झाम सप्लायच नाही, ते म्हणतात तुम्ही एक्झाम सप्लाय करता ना आदनामधना, तर मागच्या महिन्यात जो एक्झाम सप्लाय असेल, जो एक्झाम सप्लाय मागच्या महिन्यात असेल, इफ नो टर्नओव्हर ड्युरिंग द टॅक्स पिरियड किंवा व्हॅल्यू नॉट अवेलेबल लास्ट पिरियडचा टर्नओव्हर घ्या. एक्झाम सप्लाय जर अवेलेबल नसेल, एकूण टर्नओव्हर आहे, एक्झाम सप्लाय या महिन्यात झालाच नाही, तर मागच्या पिरियडचा घ्या आणि त्या प्रपोर्शनली रिव्हर्स करा. हे सगळं मी महिन्याला केलं, हे सगळं महिन्याला केलं, तर नंतर पुढे वर्ष संपलं. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वर्ष संपलं तर पुन्हा ह्याचं काय करा, रिकन्सिडरेशन करा की एका वर्षामध्ये टोटल आउटपुट टॅक्स किती होता, आउटवर्ड सप्लाय किती होता, टॅक्सेबलचा किती होता, एक्झामचा किती होता. मग जो आयटीसी रिव्हर्सल केला तो जास्त पण होऊ शकतो, कारण की एका महिन्यात एक्झाम सप्लाय नव्हता, ते म्हणाले की मागच्या महिन्याचा घ्या आणि घ्या, म्हणजे मी जास्त रिव्हर्स केला असंही होईल ना. वर्षभरामधला टोटल टॅक्सेबल सप्लाय किती, एक्झाम सप्लाय किती आणि त्याच्या प्रपोर्शनेटली कॉमन क्रेडिट किती. मग आयटीसी किती रिव्हर्स व्हायला पाहिजे, जास्त झालाय रिव्हर्स अवेल करा, अवेल करू शकता. कमी झाला रिव्हर्स तर 1 एप्रिलपासून इंटरेस्ट लागेल. काय म्हटलं, 23-24चा जर मी रिव्हर्सल केला नसेल तर मी केलाच नाही आणि मी एप्रिलला केला, मेला केला, जूनला केला, तर इंटरेस्ट हा 1 एप्रिलपासूनच लागतो. मग प्रश्न पडतो मी का करू महिन्याला रिव्हर्स, कशाला करता महिन्याला रिव्हर्स. सपोज मी एप्रिल टू फेब्रुवारीचा सगळं रिकन्सिडरेशन केलं, रिटर्न भरतो मार्चला, मी मार्चला रिव्हर्स करून घेतलं, एकदाच काम झालं ना माझं. आणि जर मी एप्रिल टू मार्च सगळ्यांचा जर मी एप्रिलला रिव्हर्स करतो, म्हणजे मार्च रिटर्न भरतो कधी 20 एप्रिलला, तेव्हा करतो, समजा 18 एप्रिलला करतो, तर मला जेवढं रिव्हर्सल करीन 1 ते 18 एप्रिलचा इंटरेस्ट द्यायला लागेल. रिव्हर्स किती केला तेवढाचा इंटरेस्ट द्यायला लागेल 18% प्रमाणे. सोपं काय, दर महिन्याला रिव्हर्स केला, दर महिन्याला हिशोब केला, डेटा मागवा, हिशोब करा, अकाउंटंटला दर महिन्याला काढायला लागेल, एक्झाम सप्लाय किती, टॅक्सेबल किती. अकाउंटंटने जरी इनपुट दिले तरी जो काम करेल तो आपले चार्जेस घेईल, रिटर्न करायचे चार्जेस जेवढे असतील त्यात हे हिशोब करायचा आहे, ते चार्जेस दुप्पट होतील, काम वाढतं. इयरली केलं तर इंटरेस्ट किती भरायला येईल, मग 2,000, 5,000, 10,000 भरतो इंटरेस्ट, तर रिव्हर्सल एकदाच करा. त्या प्रकारे टॅक्सपेअर परवडेल. इंटरेस्ट ॲप्लिकेबल 1 एप्रिलपासूनच आहे. प्रत्येक महिन्याला नाही केलं तरी चालणार ना, याच्यामध्ये केलं तरी परत रिकन्सिडर करायचं आहे. आणि जर का आयटीसी जास्त रिव्हर्स झाला असेल तर मग परत काय करायचं, तो सॉरी आयटीसी जास्त रिव्हर्स केला तर अवेल करेल, जास्त अवेल झाला तर रिव्हर्स करेल. मग जर जास्त अवेल झाला असेल तर इंटरेस्ट लागेल 1 एप्रिलपासून रिव्हर्स करेल तेवढ्यापर्यंत. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. कॅपिटल गुड्सला असं नाही, कॅपिटल गुड्सला असं एकदा का रिव्हर्स केलं का त्याचं पुन्हा सेकंड टाइम चेकिंग होत नाही. रूल 42मध्ये असा ऑप्शन नाही. रूल 42ला महिन्याला करा, नाही केलं तरी परत एकदा रिकन्साईल करा. जास्त रिव्हर्स केलाय अवेल करा, कमी रिव्हर्स केलाय परत कंपॅरिझन करायला लागेल. जास्त रिव्हर्स केलाय तर काय होईल, अवेल करू शकता. कमी रिव्हर्स केलाय, समजलं ना. आता याच्याप्रमाणेच एक्झाम्पल दिले. त्यामध्ये मी
हे अशा प्रकारे ज्यावेळेस इथे ITC येणार आहे, ऑल ITC मध्ये 255 आला, अशा प्रकारे येईल. तर हा आदरमध्ये दिला 1 लाख, समजा 17,500 आहे, आणि हा रूल 42चा 74,750 ह्यातनं रिव्हर्स केला. हे लक्षात. आणि मग या प्रकारे ITC अवेल किती होईल हा होईल. आता हा महिन्याला केलं तर महिन्याला या प्रकारे होईल. हे टॅलीतलीच हे ऑप्शन आहे. सेम हाच फॉर्मॅट मध्ये टीबीचाच फॉर्मॅट आहे हा, पोर्टलला याच प्रकारे येईल. हां आता या प्रकारे हे एक्झाम्पल दिले, यांचं काय प्रोडक्ट आहे हे दिलं. याप्रमाणे या प्रॉडक्टप्रमाणे हे डाय परचेस करतात. तर डाय हे इनपुट आहे, यातनं काय होतं, प्रोडक्शन होतं. तर ही सगळी माहिती प्रोसेस केल्यानंतर त्यातनं मिळणार समजून घ्यायचं काय की इनपुट यूज केलं आहे ऑन ब्राउन डाय म्हणजे याच्यामध्ये ही माहिती काढली. यातनं मग काय कळतं की टोटल जे इनपुट सर्व्हिसवरती टॅक्स पे केला आहे तो 2,55,000 आहे. या 2,55,000 मधनं नॉन बिझनेस पर्पज जे वापरलं गेलं आहे ते 10,000 आहे. दुसरं, एक्झाम सप्लाय करता जे प्रॉडक्ट बनतं त्याला जे इनपुट लागलं आहे ते 90,000 आहे. 17,500 मध्ये काही नाही आहे. हे झाले 1 लाख. हे कसले आहेत, नॉन बिझनेस पर्पज आणि एक्झाम. मग हे 1 लाखाचा ITC घेता येणारच नाही ना, 255 येतील. तर मग खाली काय केलं बघा, इकडे जेव्हा दाखवतोय तेव्हा हे 255 वरती आले, हे 1 लाख कळवून वेगळे दाखवले. हे नॉन बिझनेस हे पण ह्याच्यामध्ये ॲड होतील, म्हणजे 1,750 आहे. पूर्वी फॉर्मॅट असा यायचा 42-43 असा यायचा आणि खाली आदर यायचा. म्हणजे हा रिव्हर्सल 42 मधला नाही आहे ना, म्हणून तो आदरमध्ये दाखवला होता अगोदर 1 लाख. कळलं. आता असं सर्क्युलर दिलं की जर परमनंट रिव्हर्सल आहे तर तुम्ही इकडेच दाखवा, नॉन परमनंट ते खाली दाखवा. पण 42चा किती आहे माझा, 74,750 आहे, आणि हा एक्झाम आणि नॉन बिझनेसचा आहे, म्हणून मी तो खाली दाखवला 1 लाख आदरमध्ये. कसे काढले 1 लाख, 10,000 नॉन बिझनेसचे आणि एक्झामचे 90,000 आहे. हा इनवर्स म्हणजे मी इनवॉइस वाईज वेगळं केलं ना, की हा इनपुट आहे, हे कशाला वापरलं, ह्यातनं काय बनवलं, जे बनवलं ते नॉन बिझनेस पर्पज बनवलं, एक्झाम सप्लाय करता बनवलं. हा हे इनवॉइस आहेत, याचा इनपुट सर्व्हिसेस, याचा ITC मिळणारच नाही आहे. 255 मधनं 1 लाख गेले, उरले 155. या 155 मधनं 40,000 हे एक्सक्लुझिव्हली फॉर टॅक्सेबल सप्लाय इन्क्लुडिंग झिरो डेट सप्लाय. किती आहे, 40,000. म्हणजे हा ITC मिळणारच आहे 40,000. 155 मधनं 40 गेले, उरले किती, 115. हे 115 काय, 115 हे कॉमन क्रेडिट आहे. या 115 मधला कॉमन क्रेडिट मधला किती ITC अवेल करता येईल आणि किती रिव्हर्स करायला लागेल, याच्यासाठी एकूण टर्नओव्हर किती आणि एक्झाम सप्लाय किती हे काढायला लागेल. हे 2 इनपुट लागतील. एक्झाम सप्लाय किती होता, एक्झाम सप्लाय दिला एकूण 5 करोड टर्नओव्हर आहे, यातला 3 करोड 2 करोड दिला टॅक्सेबल 2 करोड आणि एक्झामचा 3 करोड. आता याप्रमाणे व्हॅल्यू काय येईल, 3 लाख डिवायडेड बाय 5 लाख इंटू किती ITC हे कॉमन क्रेडिट 1,15,000. मग जेवढा एक्झामचा आहे तेवढा रिव्हर्स होईल, म्हणजे जास्त रिव्हर्स झाला आणि किती मिळाला, 69. परत या 115 मधनं 5% काय सांगितलंय ते पण रिस्ट्रिक्ट होईल, 5,750. एवढा काय झाला 155 मधनं आणखीन रिस्ट्रिक्ट झाला. म्हणजे पहिले इकडे हे 1 लाख रिस्ट्रिक्ट झालेच आहेत आणि हे आणखीन रिस्ट्रिक्ट झाले 69 प्लस 5,750.
अवेल किती होईल त्यांना 40,250 अवेल होईल आणि 74,750 हे रिव्हर्स होतील. मग त्याप्रमाणे इथे खाली हे बघ 255 मधनं रूल 42चे 74,750 रिव्हर्स झाले आणि नॉन बिझनेस पर्पज आणि एक्झामला जे इनवॉइस वापरले होते 1 लाखाचे होते आणि मग ITC अवेल किती करता आला 80,250 करता आला. समजतंय ना. आता काय होतं रूल 42 आणि 43 तुम्ही एकाच दिवशी शक्यतोच घेत नाही पण हे गुंतागुंत आहे. काय बघा 2,55,000 रुपयाची तुमच्याकडे इनवॉइस आहेत त्याच्यात ITC 2,55,000चा आहे. या 2,55,000 मधले तुम्ही जसे इनवॉइस काढले आणि माहिती घेतली की हे कशा हे इनपुट घेतलं आहे ह्यातनं काय बनवलं ते ह्यातनं बनवलं असं मटेरियल जे वापरलं गेलं नॉन बिझनेस पर्पज म्हणजे तुम्ही वस्तू बनवल्या मित्रांना गिफ्ट दिल्या तुम्हाला त्याचा ITC मिळणार नाही 10,000चा ITC तुम्हाला मिळणार नाही. दुसरं तुम्ही जे यूज केलं ते एक्झाम प्रोडक्टला यूज केलं हे मटेरियल जे काय 4-5 इनवॉइस आहेत एकूण इनवॉइस आले 90,000चे म्हणजे हा 1 लाखाचा ITC तुम्हाला घेता येणार नाही. तिसरं तुमच्याकडे टॅक्सेबल प्रोडक्ट जे बनतं त्याकरता तुम्ही जे इनपुट वापरले ते 40,000चे होते तुम्हाला हा ITC मिळणार आहे. त्यानंतर हे उरले किती 255 मधून 1 लाख गेले 155 उरले त्यातनं 40,000 गेले उरले 115. या 115 मध्ये तुम्ही जे वापरलं ते एक्झाम सप्लायला पण वापरलं आणि टॅक्सेबललाही वापरलं आणि पर्सनललाही वापरलं. लक्षात घ्या तुम्ही 10,000चे गुड्स मित्रांना दिले पर्सनलला वापरलं ना. मग ते काय म्हणतात की ह्या 155 साठी तुम्हाला किती ITC अवेल करता येईल तुम्ही परचेस केला त्यातला किती ITC घेता येईल तर तो डिपेंड आहे तुम्ही सेल किती केला यावर ठरवू आपण. मग तुम्ही एक्झामचा सप्लाय किती आहे याची व्हॅल्यू काढा. एक्झाम किती करोडचा आहे 3 करोड टॅक्सेबल 2 करोड एकूण किती झाले 3 + 5 मग हा रेशो येईल की 115 मध्ये हा 115 कॉमन ITC आहे. किती वापरला एक्झामला तेवढा ITC घेता येणार नाही मग तो येतो 69,000 आणि या 115 मधले 5% पर्सनलला वापरले असं समजलं जातं मानलं जातं. तुम्ही वापरा अगर नका वापरू ते 5,750 कट होतील असे 69 + 5,750 एवढी अमाऊंट इनपुट टॅक्स क्रेडिट रिस्ट्रिक्ट करण्याकरता कॅल्क्युलेट झाली. एवढं ITC रिस्ट्रिक्ट झालं म्हणजे हे 1 लाख रिस्ट्रिक्ट झालेच आहे. हे 1 लाख रिस्ट्रिक्ट झालेच आहे. मी प्रोडक्शन केलं मित्रांना वस्तू दिल्या तुम्ही प्रोडक्शन केलं टॅक्स कलेक्ट नाही करता येत कारण तो एक्झाम सप्लाय त्याचे इनपुट होते त्याचा ITC 10,000 9,000 होता 1 लाख ITC घेता येत नाही. आणि 115 मधले तुम्ही सप्लाय टॅक्सेबल किती केला आणि एक्झाम किती केला याप्रमाणे हे 74,750 पण काय झाले रिव्हर्सल झाले. मग त्याप्रमाणे 255 टोटल तिथे आले. सप्लायरनी तुम्ही सप्लायरला टॅक्स दिला 255चा त्यांनी जमा केला गव्हर्नमेंटला पण तुम्हाला ITC घेता येईल ॲज पर प्रोव्हिजन रिव्हर्स करायला लागेल रूल 42 प्रमाणे 74,750 आणि 1 लाख तुम्ही रिव्हर्स का कराल नॉन बिझनेस पर्पज आणि एक्झाम सप्लाय करता घेतलेले गुड्स इनपुट सर्व्हिसेस आहेत. आणि मग फायनली 80,250 ITC घेता येईल. हा इलिजिबल ITC. तर याप्रमाणे मार्केटला काम होत नाही. जर डिपार्टमेंटनी स्क्रुटिनीमध्ये अशा गोष्टी काढल्या की अरे ह्यांचा टॅक्सवर सप्लाय पण एकदम सप्लाय पण आहे हे रिव्हर्स काहीच करत नाही आहेत असं कसं होईल. मग 2A मध्ये बघा काय सर्व्हिस घेतल्यात का सर्व्हिस घेतल्यात तर त्याचे सर्व्हिस ऑडिट सर्व्हिस आहे रेंट आहे इंटरनेट सर्व्हिस आहे येथे तर ॲटलिस्ट अपॉइंटमेंट करायला पाहिजे. मग ते केलेलं नाही आहे तर मग त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी पुढच्या काळात विचारल्या जातील. जसे हे पॉईंट गव्हर्नमेंटला कळले की इथे जे ITC आपला लॉस होतोय मग आता गव्हर्नमेंटने काय केलं मेजर रिव्हेन्यू जिकडे लॉस होतोय ते पॉईंट काढले ते सगळं आता प्रॉपर झालं रेव्हेन्यू वाढला गव्हर्नमेंट GSTचा. आता हे छोटे मोठे पॉईंट आहेत हे की इकडे ITC लॉस होतोय ते त्याच्याकडे बघतील पुढच्या काळामध्ये.
आणि म्हणून त्यांनी ह्या इथे फॉर्मॅट बदलून, बघा हा जुना फॉर्मॅट आहे, नवीन फॉर्मॅटला इकडे रूल 38, 42, 43 आणि पुढे 17.5 पण जोडला आणि सर्क्युलर काढून सांगितलं की ऑटो पॉप्युलेट जी व्हॅल्यू होते ती व्हॅल्यू बदलू नका, खाली रिव्हर्स करा. म्हणजे रिपोर्टिंग करण्याची पद्धत बदलली. अगोदर लोक ITC रिव्हर्सल हा जो सेक्शन आहे, हा जो पार्ट आहे, याचा वापरच करत नव्हतो. तुम्हाला 3B आता जसं मी ह्या रूलला येतो, मग 3B वरती फोकस प्रॉपरली होतो की 3B कसा भरायचा, कसा भरला की नाही भरला. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जे स्टुडंटचे पॅरामीटर आहेत तर हे चेक करायचं आहे की 2H किती ITC आला आहे आणि इथे त्यांनी रिव्हर्स किती केला आहे, त्या महिन्यात किती आला होता, 2B किती आला होता, 2H किती आला होता. मग तो पॅरामीटर या रिव्हर्सलशी लागला पाहिजे. कसं होतं, तुम्हाला जसा लॉ कळेल तर तुम्हालाच कळेल 2D मध्ये काय बघायचं. आता कसं झालंय, बाकीचा अभ्यास काहीच नाही, हे आहे ना, हे बघा, ह्याची बघा, असं काम चाललंय. कारण गुळामध्ये बेसिक तरतुदीच माहीत नाहीत काम करणाऱ्या लोकांना, त्यामुळे गोंधळ होतो. आता तुम्हाला मी जेवढा वेळ देऊन हे सांगितलंय, तुम्हाला अडचण येऊ नये. तुम्ही स्टुडंट पॅरामीटर जेव्हा वाचाल तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. आणि मी काय केलंय, मला दाखवतो की असेसमेंट आणि ऑडिट हे मी मागच्या क्लासला पण दाखवलं होतं की इथे बघा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिलेली आहे. स्क्रुटिनी पॅरामीटर काय असतील हे ह्या इन्स्ट्रक्शन नंबर 2/2022 मध्ये हे जे 22 मार्चला आलं यात हे दिलं की कशाशी काय चेक करायचं हे बघा. म्हणजे 3B मध्ये तुम्हाला काय चेक करायचं, लायबिलिटीमध्ये काय चेक करायचं, ITC बघाल तर त्यामध्ये काय चेक करायचं, हे असे पॅरामीटर दिलेले आहेत. तिकडे शब्दात दिलेत, पण आपण काय केलं, 3Bतले तेवढे स्क्रीनशॉट काढून टाकलेत जेणेकरून इझिली कळेल. तुम्ही हे वाचाल. आता मी जो वेळ देऊन तुम्हाला 42 सांगतोय, 42 सांगतोय, त्यातून तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. स्क्रुटिनी पॅरामीटर हे बघा, हे सगळं दिलंय, तिकडे दिलंय, तेच मी दाखवलं याच्यामध्ये स्क्रीनशॉट टाकून. काही अवघड नाहीये. एकदा का तुम्हाला बेसिक प्रोव्हिजन कळल्या तर पुढे जाऊन तुम्हाला जे काय काम चाललंय ते कशा प्रकारे चाललंय, कुठल्या बेसिसवरती काय चेक करायचं हे कळेल. आता तुम्हाला ITC मधला कुठला पार्ट कळत नाही मला सांगा. आता याच्यामधला ITC अवेलेबल, इम्पोर्ट ऑफ गुड्स, कस्टममध्ये पैसे भरले, इथे ऑटो पॉकेट व्हॅल्यू होईल. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस याची व्हॅल्यू गव्हर्नमेंटकडे नसते. इम्पोर्ट काय केली सर्व्हिस हे टॅक्सपेअरलाच माहिती आहे. मग तो इम्पोर्ट सर्व्हिस केली, रिव्हर्स चार्ज मध्ये टॅक्स भरेल. बाकी इनवर्ट सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज अदर दॅन 1 and 2. 1 and 2 मधला रिव्हर्स चार्ज नाही आहे. तर इथे कसं होतं, सप्लायर रजिस्टर असेल, ट्रान्सपोर्टर त्यांनी इनवॉइस बनवला, तसं पोर्टर आहे. पोर्टर काय करतो, पैसे घेतले, रजिस्टर 1 भरतो, रिसिपियंटच्या 3.1D मध्ये लायबिलिटी येते आणि ITC इथे येतो. त्यानंतर ISD आहे, ऑल अदर ITC आहे आणि खाली ITC रिव्हर्स. आता बघा कुठला ITC इलिजिबल नाही आहे, म्हणून मग परमनंट रिव्हर्स केला तर 1 मध्ये, टेम्पररी रिव्हर्स केला तर अदरमध्ये. आणि जर टेम्पररी रिव्हर्सल केला असेल तर जेव्हा अवेल करू तेव्हा इथे खाली रिपोर्ट करायचा की अगोदर मी टेम्पररी रिव्हर्स, जसा टेम्पररी रिव्हर्स करतो तो पुढे घ्यायचा आहे ना, तो जर पुढे घ्यायचा आहे तर तुम्ही डॅशबोर्डला बघाल, तुम्हाला इथे जसा रिव्हर्स केला जाईल ती अमाऊंट रिव्हर्सल अँड रिक्लेम स्टेटमेंट वेगळा इकडे जमा राहतो. जसं ITC रिव्हर्स करत जाऊ तो इकडे अमाऊंट जमा राहील. म्हणजे इथे अमाऊंट जमा होती का हे पण बघता येईल. त्यांनी रिपोर्ट केली आहे, प्रॉपर रिपोर्ट केली आहे तर हे सगळं प्रॉपर लिंक लागेल. म्हणजे इथे अपेक्षित आहे की सगळ्या सांगितल्याप्रमाणे रिपोर्टिंग होईल तर मग ते रिक्लेम होईल तेव्हा लिंक लागेल.
अदरवाईज मग तसं प्रॉपर नसेल केलं आणि मग इथे अमाऊंटच नाही आहे आणि त्याने मग रिक्लेम करतोय किंवा तिथनं अमाऊंट काढून टाकली, ते सगळं पूर्वी चालत होतं. हे सर्क्युलर काढल्यापासून जुलै 22ला ही पद्धत बदललेली आहे. आणि सिस्टमॅटिक सगळं जर केलं तर सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, ट्रान्सपरन्सी येईल. जे सर्क्युलर आलं आहे 3B कशा प्रकारे भरावा, रिव्हर्स करावा, ते सर्क्युलर मी तुम्हाला पाठवतो ग्रुपमध्ये, तुम्ही ते बघा. थांबूया इथे.